नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा सुंदर आणि कल्पनाशक्ती वाढवणारा पाठ शिकणार आहोत. चला तर रंगांच्या अद्भुत दुनियेत एक सुंदर प्रवास सुरू करूया. आभाळातील फरकाड्या. शाळेला सुट्टी असली की तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचो. पिकाचे वाफे करावेत तसे वाफे केलेली रंगांची पेटी सोबतीला असायची. सोबत काळी पेन्सिल, पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटे असायचे. चित्र काढणे मला सोपे वाटायचे, परंतु घरच्यांना ते आवडायचे नाही. मन मात्र सांगायचे, चित्र काढले तर बिघडले कुठे. गुरुजी वर्गात चित्रकलेचे विषय द्यायचे. मग आपण आपले राजे, चित्र काढा आणि रंगवा. घे ब्रश आणि मार फरकांड्या, अशी सवय पुढे पुढे अंगवळणी पडली. रंग, पेन्सिल, रबर, कागद हे रविवारचे मित्र बनले. झाडाकडे बघावे, झाड काढावे. 6 माही परीक्षा संपल्यानंतर गुरुजींनी पाठवलेला हुशारीचा तक्ता पाहून भडकलेल्या आईचे चित्र कागदावर काढून भिंतीवर लावायचो. त्याखाली रागावलेली आई एवढी एक ओळ टाकलेली असायची. सरळ नाकाच्या आईचे वाकडे नाक दाखवले की तिचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा. ज्यांचा ज्यांचा राग यायचा त्यांची वेडी वाकडी चित्रे काढून त्यांना दाखवायचो. एकदा असेच सुट्टीच्या दिवसात घराच्या अंगणात चटई, ब्रश, रंग आणि बशी घेतली. पुन्हा पुन्हा उठबस करायला लागू नये म्हणून गडूभर पाणी आणून ठेवले. हाताखाली धरायचे खपटे कुणीतरी पळवलेले होते. शेवटी रागे रागे स्वयंपाकघरात जाऊन लाकडी पाट आणला. पाट मांडीवर ठेवून कागद अंथरला. आकाश रंगवायला घेतले. बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवला. तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला. पाहता पाहता बशीतच आकाश अवतरले. ब्रशचे मऊशार केस तेही रंगात न्हाऊन निघाले. बोटांवर पसरलेले रंग कधी वाळून गेले कळले नाही. सारवलेल्या जागेचे पोपडे निघावेत तसे रंगांचेही पोपडे निघायचे. एखाद्या रंगाचा शिंतोडा कधी गालावर, कधी कपड्यांवर हलक्या पावलानं जाऊन बसायचा. त्याचेही एक भिरभिरते आभाळ व्हायचे. चोर पावलाने अंगणात आलेली आई प्रेमाने चापट मारून म्हणायची, तू आकाशाला रंगवतोस की स्वतःला? चल, मी आकाश रंगवून दाखवते. असे म्हणत ती जवळ बसायची. आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची. पक्षाने पंख फडफडावेत तसे तिच्या हाताचे व्हायचे. रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागल्यावर कशी दिसत असेल माझी आई? ती दिसायची फुलपाखरासारखी. चित्र काढताना झालेली फटफजिती ती कबूल करायची नाही. मग मीही तिचाच प्रश्न तिच्यासमोर टाकायचो. असं कुठे रंगवतात का आकाश? माझ्या गालावर चापट मारून ती लाडीकपणे उठायची आणि म्हणायची, रंगव बाबा, रंगवायचं तसं रंगव आकाश. मग आकाश रंगवायला मीच पुढे व्हायचो. आकाश कधी धूसर झाले, कधी निळे सावळी, कधी केशरी टिळाले आलेले. आकाश गर्द कुंकवासारखे बदलत गेले. आभाळातील फरकांड्या मला अजूनही जशाच्या तशा आठवतात.